त्यांनी त्यांची जबाबदारी करावी, कर्तव्य करावे, त्यांनी आपली ड्युटी निभवावी, त्यांनी आपल्या पालकत्वाची जी काही भूमिका आहे ते या ठिकाणी करत आहेत आणि आम्हाला त्यांच्या प्रति अभिमान सुद्धा आहे आणि आनंद पण आहे का आमच्या सोबत टिकून आहे, आमच्या समस्यांना समजून घेत आहे. विषय आपला आहे, आपण काय डिसिजन घेणार त्यासाठी आपण कुजबूज करून चालणार नाही. शांत आहोत, शांत पद्धतीने आपण निर्णय घेऊ. आपला निर्णय होता की त्यांनी जर पहिल्याच दिवशी आपल्या ज्या दिवशी समन्वय घेतला त्या दिवशी आपण स्पष्टपणे सांगितलं त्या लोकांना की भाई आम्हाला तुमची जी वयाची अट आहे ती मान्य नाही आहे. मुळतः आपण एक बोललो होतो का त्या जी आर मध्ये जितके काही पॉईंट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, तो जी आर रद्द करा, आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी काही 2-4 पॉईंट्स काढून एका पॉईंटला बरोबर खालतं वरतं करून जर असं म्हणत असाल की आम्ही ऐकून घेईन असं नाही, त्यापेक्षा तुम्ही जी आर रद्द करून दिला असता, विद्यार्थी तर पावसात झोपले असते का? नाही झोपले असते. आणि आमच्यापर्यंत आमच्या समाजातले वरिष्ठ मंडळी, मार्गदर्शक वर्ग या ठिकाणी आलात. आम्हाला अजून अभिमान आहे की याही लोकांना आमच्या समस्याची जाणीव आहे आणि तेही आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत की कुठेतरी मोठ्या स्तरावर आपण पोहोचलो पाहिजे, त्या ठिकाणी समन्वय केला पाहिजे आणि आपले प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी नक्कीच त्यांनी आमच्या सोबत राहावं या आंदोलनामध्ये. परंतु आपण कसं आहे, जे शासनाचे विनाशकारी विषारी जी आर आपल्यासाठी आले वसतिगृहासाठी, त्या वसतिगृहासाठी आपण प्रथम गृहीत धरतो की जो शैक्षणिक डीबीटीचा जी आर आला, नंतर 5 एप्रिल 2018ला खानावळचा आपला बंद करून जी आर आला. त्या जी आरशी संबंधित इतके मोठे आंदोलन झाले, नाशिक ते मुंबई पर्यंत आपण पायी गेलो आणि याही ठिकाणी आपण 46 डिग्री टेम्परेचरच्या उन्हामध्ये आंदोलनं केली. आपल्याला बसायला चटई नाही, वरतून कोणतं पाल नाही, फक्त एक पाण्याची कॅन आणि आपले विद्यार्थी त्या संविधान चौकाच्या झाडाखाली बसायचे. बरोबर, त्या सगळ्या गोष्टीतून आलो आपण. निगोशिएशन केलं, बोलायची भूमिका दाखवली, सीएम साहेबांशी असो किंवा त्यावेळेस जे मुख्यमंत्री आपले आदिवासी विकास मंत्री होते त्याही लोकांशी आपण समन्वय केला. शेवटी 2026 पर्यंत त्याची काही भूमिका अजूनपर्यंत पॉझिटिव्ह झालेली नाही. काही वेळेस आपण कसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी म्हटले की तुम्ही आंदोलन संपवा, आपण चर्चा करून मार्ग काढू. ठीक आहे, आपण त्यातून रेफरन्स घेतला. नंतर आपण आता ज्वलंत एक आपल्याकडे संदर्भ आहे ज्वलंत की आपण लास्ट टाइम आपल्या परीक्षा लांबल्या, इलेक्शनमुळे किंवा आचारसंहितेमुळे आपल्या परीक्षा लांबल्या, विद्यापीठाने आपल्या परीक्षा लांबवल्या. पण आपल्या शासनाची आदिवासी विकास विभागाची तरतूद अशी होती की विद्यार्थ्याला 10 महिन्याची डीबीटी मिळणार. 10 महिन्याच्या पलीकडे शैक्षणिक क्षेत्र नसतं तर त्याच्या पलीकडे भेटणार नाही. मग आपण चिंतेत आलो का आम्ही जर या ठिकाणी परीक्षा देत आहे, प्रॅक्टिकल्स करत आहे, मग आमचे पालनपोषण कोण करावं? आपल्याला ती गोष्ट लक्षात आली तर आपण या ठिकाणी निवेदनं दिले. 1-1.5 महिना आपण निवेदनं दिले. 1.5 महिन्यापासून कोणीच आपला प्रस्ताव आदिवासी विकास मंत्री असो त्यांनी आपल्याला रिप्लाय केला नाही, सेक्रेटरी असो विजयजी वाघमारे त्यांनी सुद्धा आपल्याला रिप्लाय केला नाही. मग त्यासाठी आपल्याला जितका पाठपुरावा करता आला आपण केला. बरोबर, आणि त्याच्याही पाठीमागे आपल्या परीक्षा लेट झाल्या होत्या, तेही पेंडिंग मध्ये होतं, विद्यार्थ्यांचे नाव पाठवले होते परंतु अजूनपर्यंत पैसे येत नव्हते. मग आपल्याला एक पाऊल घ्यायला लागला की आपण आंदोलन केलं, रात्रभर या ठिकाणी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी फोनवरती बोलले की गणेश, आपण येत्या 2-3 दिवसामध्ये आपण एक बैठक लावूया आणि त्यामध्ये जितके काही प्रश्न तुमचे असतील ते मार्ग काढूया. आपल्याला तितकं समजलं, आपले वैयक्तिक भांडणं सुद्धा झाली आपण त्यासाठी, नाही का, पण आपण त्यातून समजूत काढली. मॅडमनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलं, त्यांच्या सिग्नेचरसह आपण या ठिकाणून समजूत काढली. त्याच निमूटपणे आमच्या संस्कृतीचं पालन करून आपण घरी गेलो. बरोबर, आपण प्रिपरेशन केलं की आपण मंत्री महोदयांसमोर हे प्रश्न मांडायचे. नंतर आपल्याला मेसेज आला की आपली मीटिंग होती ती बरोबरच होती, परंतु आता कालच्या रात्री आचारसंहिता लागली, दॅट्स वाय आपण ऑफिशियल मीटिंग लावू शकत नाही. थोडी चिंता वाटली, ऑफिशियल मीटिंग लावू शकत नाहीत, मग त्याचे व्हिडिओज बनणार नाही, प्रेस कॉन्फरन्स सारखं काही रेडी होणार नाही. आपण तेही मानलं, आपण ऐकलं की नाही? ऐकलं. त्यांनी आपल्याला रवी भवनला बोलवलं, निमूटपणे बऱ्यापैकी लोक त्या ठिकाणी होते आणि आपण त्या ठिकाणी बसून त्यांना समजवलं की सर, अशी व्यवस्था विद्यार्थ्यांची दयनीय दुर्दैवी व्यवस्था झालेली आहे. आमची मागणी आहे की आम्हाला तुम्ही डीबीटी द्यावी, एक्स्ट्राची डीबीटी देणे हा संविधानिक अधिकार होतात आणि त्यांना द्यायलाच पाहिजे होतं. ते मान्य त्या ठिकाणी योग्यच होतं. दुसरीकडे आमच्या ज्या मागण्या त्या ठिकाणी आपण धरून बसलेलो होतो की आमच्या मुलींसाठी भव्य दिव्य शासकीय इमारत उभी झाली पाहिजे. त्यानंतर आमचे 12,500 विशेष पद भरती, पेसा पद भरतीवर त्यासाठी सुद्धा बोललो. तर मंत्री महोदयांनी म्हटले की आपल्या कोट्यवधी पैसे त्या एखाद्या कंपनीला जाईल, है ना, विमा कंपनीला, त्यापेक्षा आपण कॉम्पेन्सेट ठीक राहील. किती कॉम्पेन्सेट ठीक राहील ते त्यांनी म्हटलं की हे विचाराधीन ठेवू.
प्रत्येक एक प्रश्न आपण विचारला त्या प्रत्येक एका उत्तरावर आपल्याला दिलं कॉम्पेन्सेट. आपण आता AI इंटेलिजन्स आपले विद्यार्थी विभागीय स्तरावर मुख्यांच्या शहरामध्ये फक्त बुलंद शहाच्या या शहरामध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये येतात. इतक्या मोठ्या बलाढ्य शहरामध्ये शिकत असताना त्यांना बऱ्याच अशा गोष्टीची आवश्यकता भासते. तर एक मोठी भव्य दिव्य तुम्ही आम्हाला डिजिटल लायब्ररी ओपन करून द्यावी ही आपली मागणी होती. त्यांनी म्हटलं की येत्या अधिवेशनामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू, तुम्ही मला थोडासा वेळ द्या, जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी आपण मोडून काढू. आपण त्या ठिकाणी काय म्हटलं की सर डीबीटी उद्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही लेट केलं तरी चालेल. साहेबांचे शब्द होते, मी तुमचा बाप आहे, तुमच्या कोणत्याही अधिकारावर गदा येऊ देणार, होते की नाही होते शब्द. जे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी त्याच शब्दामध्ये बोललात. आपण त्या ठिकाणी निघलो, नंतर आपल्याला थोडीशी नैराश्य आले. जे विद्यार्थी वसतिगृहाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी न्यूनगंड निर्माण झाला आणि त्यांनी आपसामध्ये थोडं थोडं वाद करणं चालू केलं. मग आपण काय केलं की एकत्रित आलो, सर्वांना समजवलं की होईल, आज नाही उद्या परवा होईल काहीतरी. डीबीटी आली, आपल्याला वाटलं की हे सगळं पॉझिटिव्ह होत आहे, म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये साहेब आपलं काहीतरी करतील. पावसाळी अधिवेशन गेलं, सगळं गेलं, तरी आपली बैठक लागली नाही, तरी आपल्याशी संवाद साधला गेला नाही, तरी आपले समन्वय झाले नाही. ऑगस्ट महिना आला, 5 तारीख आली आणि 5 तारखेवर आमचे गडे कापण्यात आले. समजलं का? सगळ्यांचे गडे कापण्यात आले, कोणाला अहसास सुद्धा झाला नाही. आम्ही त्या ठिकाणी GR वाचला. आपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे अधिकार या ठिकाणी मूलभूत अधिकार भेटलेले आहेत ते मूलभूत अधिकार आपल्या माणसापर्यंत पोहोचावेत यासाठी तो कार्यक्रम आपण चांगला करतोय आणि त्यासाठी तो कार्यक्रम आपण साजरा केला, त्याला कोणीही बाधित करू नये म्हणून आपण त्या ठिकाणी उद्योग केला नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी आलो. आज साहेब जितक्याही लोकांची आपल्याकडून मेसेजेस येत आहेत त्यांची अशी भूमिका आहे की आपण आंदोलन मागे घ्यावं आणि चर्चा करावी. आम्ही चर्चा करायसाठी फ्लेक्झिबल आहोत, तयार आहोत. आम्हाला कोणाशीही चर्चा करायला लावा. इव्हन तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या छोट्याशा अधिकारीने जरा चर्चा करून त्यांना प्रश्न मिटत असेल असं तुम्ही आम्हाला आश्वासन देत आहात तर त्यांच्याशी भेटायला आम्ही तयार आहे. आम्हाला पंतप्रधान साहेबांची, CM साहेबांची काही गरज नाही आहे, परंतु आमची तडफड आणि आमचे अश्रू तुम्ही समजून घेतले पाहिजे, ही आमची भावना आहे. आम्ही त्या ठिकाणी येतो, चर्चा करतो. आमचे विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा उद्यम करणार नाही. राहिला आम्हाला त्रास होत आहे या संबंधित तुम्ही संवेदनशील आहात, आम्हाला याची जाणीव आहे, परंतु आम्हाला इथून गेल्याच्या नंतर आमचे जे प्रश्न सुटत नाही आणि त्यावेळेस जी आम्हाला इजा होतात त्याची कल्पना शायदच आपल्या सर्वांना नसेल. अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा मंत्री महोदय साहेब असो, त्यांना त्याची जाणीव नसेल. आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि त्या गोष्टीचा अनुभवही आहे. या पलीकडे आपण 11 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी अधिवेशनामध्ये आंदोलन केलेलं. त्या आंदोलनामध्ये आपण त्यांना निवेदन दिलं, त्यांना आपण आमंत्रित केलं की साहेब इथे आलात, आपण प्रश्न सोडले नाही तरी चालेल, परंतु आश्वासन द्या की आपण मीटिंग लावायची, राऊंड टेबल कॉन्फरन्स लावायची. त्यांनी बोलले की मी तिथे येत नाही येत बोलल्यावर आपल्याला काळजी वाटली की आपले पोरं आपण रात्रभर ठेवायची का. आपण गेलो त्या ठिकाणी रवी भोंडला भेटायला, त्यांच्याशी बोललो. त्यांना म्हटलं की साहेब आमचे हे प्रश्न या ठिकाणी सोडवणं शक्य नाही, आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स लावा, आमच्याशी चर्चा करा, आम्हाला जे लागते त्याची मागणी आम्ही करतोय. आज जर अशी भूमिका असेल की आम्ही त्यांच्याशी बैठक घडवून आणतो आणि तुम्ही जा, आम्हाला एक शाश्वती द्या त्या लोकांनी, आम्ही जायला तयार आहे. या ठिकाणाहून तुम्ही म्हणतात तुमच्या शब्दावर आम्ही लोक तयार आहेत की आम्ही जातो, चर्चेच्या पलीकडे घरी जातो. तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्हाला द्या. त्या चर्चेमध्ये काही घडून आलं नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी आमची असेल. आम्ही तुमच्या घरावर येऊ डायरेक्ट. मान्य आहे की नाही मान्य आहे? जे कोणी अधिकारी असतील, कोणी असतील, जर आम्हाला त्या ठिकाणून वारंवार काय म्हणते सडकावर उतरण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर यासाठी जबाबदार तेच लोक आहेत. आमचं आंदोलन आज कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जडलेलं, आमची सक्षमता आज सगळ्या ठिकाणी जडलेली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, कॉन्टॅक्टच्या माध्यमातून असो, आज सर्व विद्यार्थी जागृत होत आहे. आदिवासी समाज एका प्लॅटफॉर्मवर उभा होत आहे. अशा वेळेस आमचं आंदोलन कोणीतरी येऊन थांबवणं मला कुठेतरी योग्य वाटत नाही. आमच्या चर्चा होतील. आपण इतके सारे आंदोलन बघितले बऱ्याच समाजाचे, आरक्षणासाठी, ओळखीसाठी, याच्या त्यासाठी. यात उदाहरण द्यायचं लागलं तर जरांगे पाटलांनी साहेबांनी त्यांनी उपोषण केलं तेव्हा त्यांचं आंदोलन थांबवून कोणी त्यांना घेऊन गेलं नाही का तुम्ही आंदोलन